श्री गुरुदेव. कडक असा आले आणि गवती चहा टाकून छान असा चहा आणि टोस्टची मजा घ्यायची बघा. आणि इकडे बघा पावसाचं वातावरण. पावसाचं वातावरणच नाही तर खूप सारा पाऊस येत आहे आणि हे खाऊन जायचं आहे धारा काढायला. आता पाऊस जरी असला तरी धारा थांबवून काय जमणार नाही बघा. आणि आता एक चहा घ्यायचा आणि जायचे बघा धाराला. चहा पिऊन झालाय बघा आणि पाऊस काय थांबायचं नाव बी नाही गेलं. त्याला म्हटलं आपलं रेनकोट घालावा आणि धार काढायला जावं. आता इतका पाऊस आहे तरी पण लाईटीचं येजं चालूच आहे. जनावरांसाठी पाणी पण भरायचं. एकदा रेनकोट घातला की मग काही नाही, पावसाचं पाणी ती भरत बसलं तरी टेन्शन नाही. पहिले तर जाऊन मला आधी धारा काढायच्यात बघा. चला मग. आणि मिस्टर गेलेत बघा पूर्णाकट. 2 गाईवर राहिल्या त्या आणण्यासाठी. मला म्हटले तोपर्यंत चला धाराला, मी येतो गाई घेऊन. आता आपण एवढे जनावर एक सोबत आणता येत नाही. जनावर भरपूर आहेत आणि गाईंनी सवय नसल्यामुळं सारखं इकडं दुसऱ्याच्या धानात ये जा करीत असतात. मग कसं लोकांच्या धानात नाही ना जायला जमत, त्याच्यामुळे गेले आणायला. चला मग मी जाते आता धाराला.